अपयशाने खचलात, आयुष्यातील त्या एका रात्रीचा संघर्ष स्वामी कसा हलकं करतात. नमस्कार स्वामी कुटुंबातील सदस्यांनो. आज आपल्या आयुष्यात सगळं काही आहे, घर, नोकरी, पैसा, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक पोकळी आहे. कामाचा ताण, घरच्या जबाबदाऱ्या आणि कधीकधी आलेलं अपयश आपल्याला रडवतं. आज आपण याच भावनिक विषयावर बोलणार आहोत. एक वेळ अशी येते जेव्हा आपण मनापासून कोणावर तरी प्रेम करतो, कोणासाठी तरी खूप काही करतो, पण बदल्यात आपल्याला फक्त दुःख मिळतं. तुम्ही एकटे पडता. तेव्हा वाटतं की देव माझ्याकडे लक्ष देतोय का? मित्रांनो, स्वामी समर्थांच्या अनुभवात अनेक भक्तांनीही लिहून ठेवलंय. स्वामी तेव्हाच जवळ येतात जेव्हा आपण पूर्णपणे तुटलेले असतो. आपण अनेकदा अशा लोकांसाठी रडतो ज्यांना आपली गरजच नाही, पण स्वामी म्हणतात, तू ज्याच्यावर प्रेम करतोस तो माणूस आहे. मी तुझा आधार आहे. आयुष्यात आलेलं अपयश हे तुमचं शेवट नाही, तर ती एक नवीन सुरुवात आहे. तुम्ही जेव्हा आरशात पाहता आणि स्वतःला अपयशी समजता, तेव्हा स्वामी आरशाच्या पलीकडे उभे राहून तुम्हाला सांगत असतात, बेटा, मी अजून तुला घडवतोय. तू हार मानू नकोस. आज तुम्ही कोणाकडून तरी दुखावले गेला असाल, तर आजपासून एक नियम करा. स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करा. जसं लहान बाळ आईच्या कुशीत विसरून जातं, तसं स्वामींच्या नामात तुमची दुःख विसरून जा. लक्षात ठेवा, तुमची ही एकटेपणाची रात्र लवकरच स्वामींच्या आशीर्वादाने आनंदाच्या पहाटेत बदलेल. आज तुम्हाला हे शब्द ऐकून थोडं हलकं वाटलं का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमचा विश्वास दाखवा. आपल्या हिंदू तिलक स्वामीवाणी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं केवळ व्हिडिओ नाहीत, तर फक्त स्वामींचा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ.